गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित म्हणजे आशाने कुठली कुठली रजिस्टरं ठेवावी, त्या रजिस्टरामध्ये नोंदी वगैरे कशा कराव्यात याबाबतचे व्हिडिओ बनवत आहोत व याला तुमचा रिस्पॉन्स आणि कमेंट देखील अतिशय छान येत आहेत व तुमच्या आग्रहाखातर मी आता तुम्हाला दररोज एका रजिस्टरावरती अतिशय विस्तृत आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक आशा स्वयंसेविका किंवा तिच्याशी संबंधित कुठलीही व्यक्ती असाल तर आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या काही कमेंट असतील किंवा कुठल्या कशावरती व्हिडिओ वगैरे बनवायचा किंवा व्हिडिओमध्ये काही सुधारणा वगैरे सांगायच्या असतील किंवा माझ्या रजिस्टरांमध्ये माझ्या काही नोंदी वगैरे राहून गेल्या असतील, कॉलम वगैरे राहिले असतील तर ते देखील ॲड करण्यासाठी तुम्ही कमेंट करून मला ते पाठवू शकता. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण गावनिहाय कुष्ठरोग क्षयरोग गृहभेटी नोंदवही. म्हणजे हे कुष्ठरोग आणि क्षयरोगाचा जो काही म्हणजे TB आणि ACFचा जो काही सर्वे आपण करतो, TB कुष्ठरोगाचा किंवा क्षयरोगाचा जो काही आपण सर्वे करतो त्याच्या गृहभेटी ज्या काही देतो व ज्या वर्षातून 2 फेऱ्या वगैरे आयोजित केल्या जातात त्याची नोंदवही कशी ठेवायची याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अतिशय खास असणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात, मधून जर स्किप केला नाही तर तुम्ही ज्या काही गृहभेटी या कुष्ठरोग क्षयरोगामध्ये गृहभेट नोंदवहीमध्ये ज्या काही नोंदी करायच्या आहेत त्या अगदी सहजरित्या करू शकता व तुमच्या कामामध्ये पारदर्शकता देखील आणू शकता. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करूया आपली आजची माहिती. तर बघा, या पहिल्या पानावरती काय करायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे हे माझी नोंदवही आहे व यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, कुष्ठरोग क्षयरोग गृहभेटी नोंदवही हे रजिस्टर आशा, स्त्री स्वयंसेवक किंवा पुरुष आरोग्य सेवक MPW यांनी भरायचे आहे. तर मी एक आशा आहे व मी अशा प्रकारे हे रजिस्टर भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर जिल्ह्याचं नाव वगैरे लिहायचं आहे आपल्याला, तालुक्याचं नाव, गाव किंवा शहरी भाग जो काही असेल त्याचं नाव, गावाची शहरी भागाची सर्वेक्षणासाठी निवडलेली टोटल लोकसंख्या माझी इथं लिहायची राहिलेली आहे. ती माझी 1000पेक्षा जास्त आहे. जवळजवळ 1100 इतकी लोकसंख्या माझी आहे ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर उपकेंद्र किंवा आरोग्यवर्धिनी केंद्राचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर जे काही आपले CHO असतात त्यांचं देखील नाव आपण पुढे इथं लिहिणार आहोत. आणि त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्राचं की ज्याच्या अंतर्गत वरील गाव किंवा शहरी पाडा येतो, म्हणजे जी आपली PSC असेल किंवा महानगरपालिका वगैरे काही असतील तर त्या ठिकाणचं जे काही आरोग्य केंद्र असेल, नागरी आरोग्य केंद्र, त्याची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर आशा, स्त्री आरोग्य स्वयंसेवकाचे नाव, कुष्ठरोगासाठी प्रशिक्षित, म्हणजे आपण आशा म्हणून हे रजिस्टर भरणार आहोत. त्यामुळे ते आपण स्वतःचं नाव व्यवस्थितरित्या भरायचं आहे. त्यानंतर MPW पुरुष आरोग्य स्वयंसेवकाचं नाव आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर आशा गटप्रवर्तक किंवा पर्यवेक्षकाचं नाव देखील आपण या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर आपल्या उपकेंद्राचे ज्या काही ANM असतील त्यांचं नाव देखील आपण या ठिकाणी भरणार आहोत. अशा प्रकारे या पहिल्या पानावरची माहिती झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की यामध्ये आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम म्हणजे काय याची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही माहिती बघू शकता की राष्ट्रीय कुष्ठरोग सनियंत्रण कार्यक्रम देशामध्ये व महाराष्ट्र राज्यात सन 1955-56 साली पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वावर राबवण्यात आला. त्यानंतर त्याची बरीच माहिती या ठिकाणी आहे. ती माहिती आपण व्यवस्थितरित्या अभ्यासायची आहे व ही माहिती अभ्यासल्यानंतर यात जागतिक कुष्ठरोग रणनीती काय आहे, त्याची उद्दिष्टे काय आहेत, ध्येय काय आहेत, लक्ष्य काय आहेत किंवा विशेष कुष्ठरोग शोध अभियान LCDC, हा जो LCDCचा सर्वे आहे तो नेमका काय आहे किंवा त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की सक्रिय कुष्ठरोग रुग्ण शोध व नियमित सनियंत्रण ACDARS हे काय आहे किंवा या सर्वेक्षणाची नेमकी कार्यप्रणाली कुठली आहे, म्हणजे सर्वेक्षण कोणाचे करायचे, सर्वेक्षण कसे करायचे याबाबतची सर्व माहिती तुम्हाला या रजिस्टरामध्ये भेटणार आहे. तुम्ही जर म्हणला तर यानंतर मी तुम्हाला याचं म्हणजे ते LCDC किंवा ACF सर्वेचं जे काही
जे काही आपल्याला वाउचर भरायचं असेल ते कसं भरायचं व ह्यावरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या पुढच्या सर्वेमध्ये जर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवलं की पाठवा तर नक्की यावरती देखील एक व्हिडिओ बनवून याचं वाउचर कसं भरायचं हे देखील मी तुम्हाला सांगू शकते. परंतु जर तुम्ही कमेंट केली तर किंवा तुम्हाला नक्कीच तशा प्रकारचा व्हिडिओ जर आवश्यक असेल तर आज या व्हिडिओमध्ये सगळं काही कवर होणार नाही. मी फक्त हे रजिस्टर कसं बनवलं यासाठी हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तशा प्रकारचा व्हिडिओ हवा असेल म्हणजे वाउचर कसं भरायचं किंवा प्रत्यक्ष आपण सर्वेक्षणाला गेल्यानंतर ते जे काही पेज वगैरे आपल्याला भरण्यासाठी देतात सर्वे केल्याच्या नंतर ते कसं भरायचं व ही सर्व माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत जर तुम्ही कमेंट केली तर दुसरा व्हिडिओ यासाठी स्वतंत्र असा व्हिडिओ बनवून त्यामध्ये सांगू शकते. तशी कमेंट जर तुमची आली तर त्यानंतर तुम्ही बघा संशयितांना निदान निश्चितीसाठी संदर्भित करणे अशा प्रकारची डीपमध्ये माहिती यामध्ये आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर या आशांना वगैरे किती मोबदला यासाठी मिळतो हे देखील इथं लिहिलेलं आहे बघा. प्रोत्साहन पर मानधन तपशील तर तुम्ही बघू शकता की कुष्ठरोग तपासणी सहभागी झालेल्या महिला व पुरुष फ्रंटलाईन वर्कर यांना प्रत्येक फेरीची तपासणी पूर्ण होऊन संपूर्ण अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येकी ₹1,000 म्हणजे यासाठी आपल्याला प्रत्येक फेरीसाठी आपल्याला जवळजवळ म्हणजे ह्या सर्वेसाठी जवळजवळ आपल्याला ₹1,000 इतकं मानधन देण्यात येतं. त्यामुळे हा सर्वे देखील अतिशय महत्त्वाचा आहे व याचं रजिस्टर कसं बनवायचं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा संशयिताचे निदान निश्चिती झाल्यावर नवीन विनाविकृत कुष्ठरुग्णाकरिता ₹250 व नवीन विकृत कुष्ठरुग्णाकरिता 200 इतके मानधन आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हा रुग्ण देखील आपण संशयित शोधला तरी देखील आपल्याला याचं मानधन भेटणार आहे. त्यामुळे हे देखील हेड आशांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे व हा एक राष्ट्रीय कार्यक्रम देखील आपण म्हणू शकतो. तसेच बघा असंसर्गिक कुष्ठरुग्णांना उपचार पूर्ण केल्यानंतर आपल्याला ₹400 व सांसर्गिक कुष्ठरुग्णाचा उपचार केल्यानंतर ₹600 इतकं मानधन आपल्याला भेटणार आहे. म्हणजे फक्त सर्वे जरी व्यवस्थित केला आणि रजिस्टर लिहिलं तरी ₹1,000 हे तर आपल्याला आहेतच. परंतु त्यामध्ये संशयित रुग्ण आढळल्यानंतर व त्याचा उपचार पूर्ण केल्यानंतर देखील आपल्याला 400-600 अशा प्रकारचे 200-250 अशा प्रकारचं मानधन भेटणार आहे. त्यामुळे हा सर्वे व हे रजिस्टर कसं भरायचं हे देखील आशांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा पुढे सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियंत्रणाची वैशिष्ट्ये वगैरे या ठिकाणी दिलेली आहेत. ती वाटली तर तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढून व्यवस्थित वाचू शकता. त्यानंतर बघा आता आपल्या प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता की हे माझं सर्वे रजिस्टर आहे. हे साधारणतः 2021चं सर्वे रजिस्टर आहे. परंतु अशाच प्रकारचे रजिस्टर प्रत्येक वर्षी आम्हाला भेटतात व ते देखील मी पूर्ण केलेलं आहे. परंतु हे रजिस्टर मी तुम्हाला छान असल्यामुळे मी हे तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता की इथं बघा कसं माहिती वगैरे लिहायची किंवा कसं रजिस्टर पूर्ण करायचं. इथं मी सुरुवातीला घर क्रमांक लिहून घेतलेला आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला म्हणजे जसे काही आपण घरावरती सर्वेचे नंबर वगैरे टाकणार आहोत त्याप्रमाणे हा मी नंबर लिहून घेतलेला आहे. म्हणजे पुढे आपल्याला वाउचरमध्ये माहिती भरताना किंवा काय करताना प्रॉब्लेम वगैरे येऊ नये. कुठल्या घरात कुठली व्यक्ती आहे किंवा संशयित वगैरे आहे का ते यावरून आपल्याला समजू शकतं. त्यानंतर बघा कुटुंब प्रमुखाचे नाव व दूरध्वनीसहित पूर्ण पत्ता. तर आपण या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचं नाव लिहिणार आहोत जसं की मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांचा संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. हे झाल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं अक्रम म्हणजे अनुक्रमांक दिलेला आहे. त्यानंतर कुटुंबातील व्यक्तींचे नाव वगैरे दिलेलं आहे. तर या ठिकाणी कुटुंबातील व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर हे नाव लिहून घेतल्याच्या नंतर पुढे जाऊन तुम्ही बघू शकता की इथं वय वगैरे त्याचं जे काही संपूर्ण वय असेल ते देखील मी लिहून घेतलेलं आहे किंवा तुम्ही आधारवरील जन्मतारीख देखील या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर लिंग पुरुष किंवा स्त्री. त्यानंतर वर्ष म्हणजे आपण 2020-21चा या वर्षात सर्वे करत आहोत का 21-22, 22-23 अशा प्रकारचा जो काही सर्वे करत आहोत त्या वर्षात प्रथम फेरी कधी असेल तपासणीचा दिनांक इथं लिहायचा आहे. प्रथम फेरी कधी असेल त्याची डेट व जरी दुसरी फेरी असेल तर आपल्याला या ठिकाणी आपण ती दिनांक भरू शकतो.
त्यानंतर बघा असंच प्रत्येक व्यक्तीसाठी देखील या 3 वर्षासाठीचं हे रजिस्टर आहे. तर यानंतरचं रजिस्टर 23-24चं आम्हाला भेटलेलं आहे व ते देखील आम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं आहे. ते रजिस्टर देखील मी तुम्हाला नंतर दाखवील. तर यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक व्यक्तीसाठी इथं सण वगैरे दिलेला आहेत, म्हणजे कुठल्या वर्षातील ही फेरी चालू आहे, तर तपासणीचा दिनांक म्हणजे प्रथम फेरी किती तारखेला झाली, त्यानंतर जर ही दुसरी फेरी असेल तर त्याची देखील तारीख आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर बघा संशयित आहे किंवा नाही, म्हणजे तो रुग्ण कुष्ठरोगाशी संशयित असेल तर आपण आहे असं लिहिणार आहोत, क्षयरोगाशी असेल तर आहे आणि नसेल तर आपण नाही वगैरे असं लिहिणार आहोत. परंतु व्यवस्थित तपासणी केल्याच्या नंतरच या नोंदी आपण करायच्या आहेत. त्यानंतर बघा औषधोपचार खालीलपैकी किंवा जुना, म्हणजे समजा त्याचा कुष्ठरोगासाठी किंवा क्षयरोगासाठी औषधोपचार वगैरे ह्या लाभार्थ्याचा चालू असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. त्यानंतर निदान निश्चिती होय किंवा नाही, तर त्यानंतर त्यावरून जर त्याचं जे काही आपण स्पुटम सॅम्पल वगैरे कलेक्ट करणार आहोत त्यावरून त्याची जी काही निदान निश्चिती होईल ते जर कुष्ठरुग्ण निघाला तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्ही होय लिहू शकता, म्हणजे होय किंवा नाही अशा प्रकारच्या नोंदी करू शकता. त्यानंतर औषधोपचार सुरू केल्याचा दिनांक, समजा तो जर रुग्ण म्हणून निघाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही औषधोपचार सुरू केल्याचा दिनांक इथं, कुष्ठरुग्ण असेल तर त्याचा दिनांक इथं आणि क्षयरुग्ण असेल तर त्याचा दिनांक या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर औषधोपचार पूर्ण केल्याचा दिनांक देखील आपण या ठिकाणी लिहू शकतो, कुष्ठरुग्णाचा इथं आणि क्षयरुग्णाचा इथं. समजा जर ती व्यक्ती सर्वेक्षणादरम्यान स्थलांतरित असेल, तिथं ज्या ठिकाणी आपण सर्वे करत आहोत त्या ठिकाणी ती जर राहत नसेल, तिथून दुसऱ्या ठिकाणी राहायला वगैरे गेली असेल तर स्थलांतरित असल्यास त्या व्यक्तीचा पत्ता आणि फोन नंबर देखील आपण या ठिकाणी नोंदवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एका कुटुंबासाठी आपण एकच पान या ठिकाणी या रजिस्टराचा यूज करणार आहोत, म्हणजे व्यवस्थित कुटुंबनिहाय माहिती आपण या ठिकाणी भरून ठेवू शकतो. तर बघा परत एकदा तुम्ही ही माहिती व्यवस्थितरित्या बघून घ्या. अशीच माहिती मी प्रत्येक कुटुंबाची भरलेली आहे. या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर भरलेला आहे. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचं नाव वगैरे भरलेलं आहे व हे नाव भरल्याच्या नंतर प्रत्येक पेजवरती प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची त्या कुटुंबातील व्यक्तींची नावे भरलेली आहे. त्यानंतर त्यांचं वय वगैरे भरलेलं आहे, ते मेल फिमेल या ठिकाणी म्हणजे स्त्री पुरुष भरलेला आहे, कुठल्या वर्षामध्ये आपण ही तपासणी करत आहोत, त्याचा दिनांक, पहिल्या फेरीचा दिनांक, त्यानंतर जी काही दुसरी फेरी होती त्याचा दिनांक देखील आपण इथं भरलेला आहे. त्यानंतर संशयित आहे की नाही, तो कुष्ठरोग किंवा क्षयरोग संशयित असेल तर आहे नाही इथं आपण भरणार आहोत. त्यानंतर त्याचा औषधोपचार वगैरे चालू असेल तर जुना किंवा आता अशा प्रकारचं निदान निश्चिती होय नाही. त्यानंतर औषधोपचार सुरू केल्याचा दिनांक वगैरे इथं भरू शकतो. त्यानंतर औषधोपचार पूर्ण केल्याचा दिनांक आणि स्थलांतरित असल्यास, बघा या ठिकाणी हे व्यक्ती स्थलांतरित आहे त्यामुळे मी त्या स्थलांतरित म्हणून व कोठे स्थलांतरित आहे ते देखील भरलेलं आहे. त्यांचा मोबाईल नंबर देखील आपण या ठिकाणी स्थलांतरित व्यक्तीचा भरणार आहोत. अशाच प्रकारे व्यवस्थितरित्या हे रजिस्टर, काही कुटुंबामध्ये जास्त व्यक्ती आहेत तर काही कुटुंबामध्ये 3-4 व्यक्ती वगैरे आहेत. तर अशा प्रकारे आपण ही माहिती तुम्ही बघू शकता की व्यवस्थितरित्या मी अशी माहिती भरलेली आहे. हे प्रत्येक घरासाठी व प्रत्येक कुटुंबासाठी सेपरेट असं पान आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. अशा प्रकारचं हे पूर्ण असं रजिस्टर भरून झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, तर शेवटी याचा घोषवारा वगैरे काढण्यासाठी देखील इथं पान आहे. बघा, सक्रिय कुष्ठरोग शोधवण नियमित सनियंत्रण घोषवारा. तर इथं आपल्याला गावाचं नाव, कुटुंबाची संख्या लिहायची आहे, वर्ष लिहायचं आहे की प्रथम फेरी कुठपासून कुठपर्यंत सुरू होती, म्हणजे सुरू झालेला दिनांक आणि शेवटचा दिनांक इथं लिहायचा आहे. द्वितीय फेरी कधी सुरू झाली ते इथं आणि कुठपर्यंत झाली हे या ठिकाणी नोंदवायचं आहे. आढळलेले संशयित रुग्ण देखील आपण या ठिकाणी प्रथम फेरीत कुष्ठरुग्ण क्षयरुग्ण किती आढळले ते आपण भरणार आहोत आणि द्वितीय फेरीत किती आढळले ते. आशा किंवा पुरुष स्वयंसेवकांच्या या ठिकाणी प्रथम फेरी आणि द्वितीय फेरीची स्वाक्षरी आपण घेणार आहोत. व पुढे जाऊन बघा आपण जिल्ह्यातील कुष्ठरोग कार्यक्रमात काम करणाऱ्या शासकीय संस्थांची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. ही देखील तुम्ही स्क्रीनशॉट मारून व्यवस्थित बघू शकता, कारण की माझा हा व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. अशा प्रकारे बघा त्यांना संशयितांना संदर्भित करावयाची चिठ्ठी देखील आपल्याला या ठिकाणी आहे, म्हणजे संशयित आढळल्यास आपण त्यांना ही चिठ्ठी देऊ शकतो व ही आपल्याकडे
संशयित रुग्णांना द्यावयाचे प्रत व स्थळप्रत ही आपण आपल्याकडे ठेवून ही रुग्णांना संदर्भ चिठ्ठी म्हणून देऊ शकतो. ह्यात देखील बघा राज्य, जिल्हा, तालुका, गाव, शहराचं नाव, संशयित कुष्ठरुग्ण, क्षयरुग्णाचं नाव, आढळलेली लक्षणे, पत्ता, मोबाईल नंबर, सर्वेक्षण दिनांक, संदर्भित केलेल्या केंद्राचे नाव, नागरी आरोग्य केंद्राचे नाव, आशा किंवा पुरुष स्वयंसेवकाचे नाव, सही वगैरे अशा प्रकारची ही संशयित रुग्णांना देखील आपण ही संदर्भ चिठ्ठी देऊ शकतो व त्यांना जर काही तशा प्रकारची लक्षणं आढळली असतील तर आपण पुढे संदर्भित करू शकतो. अशाच प्रकारचं जेवढे काही रुग्ण निघतील त्यांच्यासाठी देखील ह्या अशा संदर्भ चिठ्ठ्या आता आपण त्यांना पुरवू शकतो. अशा प्रकारच्या भरपूर अशा संदर्भ चिठ्ठ्या देखील या रजिस्टरामध्ये आहेत व त्याची एक मूळ प्रत आपण आपल्याजवळ ठेवू शकतो व दुसरी जी काही प्रत असेल ती आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. हे तुम्ही बघू शकता की स्थलांतरित व्यक्तीची माहिती या ठिकाणी लिहिण्यासाठी देखील इथं दिलेलं आहे. हे देखील तुम्ही भरून व्यवस्थितरित्या हे देखील भरून घेऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व तुम्हाला याच्यावरती अजून हा टॉपिक एका व्हिडिओत कव्हर होणं शक्य नाही, त्यामुळे यावरती अजून जर एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो तुम्ही कमेंट करून पाठवू शकता. थँक्यू.